वॉशिंग्टन इथं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यात झालेली चर्चा सकारात्मक असून रशिया युक्रेन युद्ध लवकरच संपेल असा आशावाद चर्चेत सहभागी नेत्यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबरची चर्चा खूपच चांगली झाली, मात्र अजूनही सर्वोत्तम निष्पन्न होणं बाकी आहे, असं झेलेन्स्की बैठकीनंतर म्हणाले। अनेक संवेदनशील मुद्द्यांवर यात चर्चा झाली। युक्रेनची सुरक्षा, अमेरिका आणि चर्चेत सहभागी युरोपियन नेत्यांवर निर्भर असून आम्हाला हे युद्ध समाप्त करायचं आहे, असं झेलेन्स्की यांनी सांगितलं। यासाठी युक्रेनच्या सुरक्षेच्या हमीचे मजबूत संकेत अमेरिकेनं द्यावेत। रशियाला शांततेसाठी राजी करण्याची क्षमता डोनाल्ड ट्रम्प यांच्यात असल्याचंही ते म्हणाले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चर्चेबद्दल समाधान व्यक्त केलं। या चर्चेतून परिस्थिती कितीही बिकट असली तरी शांतता संभव असल्याचं जाणवलं आहे, असं ते म्हणाले। रशिया देखील लवकरच संघर्ष समाप्तीसाठी तयार होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। लवकरच होणाऱ्या त्रिपक्षीय बैठकीतून सकारात्मक निर्णय पुतीन यांच्याद्वारे घेतला जाईल आणि अंततः एक शांतता करार अस्तित्वात येऊ शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला। या बैठकीनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना दूरध्वनी केला असून पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात एका निर्धारित ठिकाणी बैठकीची व्यवस्था सुरू केली आहे, असंही त्यांनी सांगितलं। संसदेच्या आजच्या कामकाजात लोकसभेत 2047 पर्यंत